ए आगाव, तू झोपलास का लगेच? मला माहिती आहे की तू झोपला नाही आहेस. दोरा घेऊन झोप कसं नाटक करतं झोपीचं, बघितलं का? तो का सोडते का बघा दोरा? सोड. तोडा तोडून झोपलाय रे तू आगाव. सरक सोड. सोड नको का बस. गप ना रे प्रणव, काय त्रास देत आहे? पांडू झोपलाय ना शांत. अरे का नाही रे, पांडूला झोपू देत नाहीये जरासे तर. मी पण शांतच झोपलेलो, नख मारले. सारखं माझ्या मागे लागतो. कुठे बसलं का तिथं येऊन बसतो. बाहेर चाललं की मागे मागे पळत येतो. एवढं हुशार पांडू आहे तुम्हाला काय सांगू. काल ना म्हणून रोडला घेऊन गेली ती पिल्ले, तर कोणी तिथं टँकर उभारलं होतं. त्या टँकर खाली जाऊन खेळत बसली होती. टँकर असंच लावलं होतं दिवसभर, बंद टँकर होतं. आणि कणी तिथं मला घेऊन गेला पांडू, माहिती आहे का तुम्हाला. आणि मला असं पायाला असं अंग घासत होतं असं पायाला. म्हटलं चल आपण फिरून येऊया म्हटलं. तर पुढे 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 जात होता. आणि पुढे गेलं तर काय, मनू आणि मनूची पिल्ले टँकरजवळ. त्यांना घरी घेऊन आले. आता कसं खेळायला लागलं बघा, कसं मूड आहे त्याचा खेळण्याचा. आणि लालू याच्या एवढं मारतो ना, ताना काढून. लालू खूप मारत असतो याला. लालूला लय घाबरतो. लालूला काही करत नाही. आणि त्यांच्या भांडणमध्ये ना प्रणवला नख लागलं लालूचं. मग प्रणवला आज कणी इंजेक्शन देऊन घेऊन आले. आणि कणी शाळेत नाही गेला आता प्रणव. शाळेत आज सुट्टी झाली प्रणवची. ह्या दोघांच्या भांडणमध्ये एकदम कणी लालू अंगावर आल्यावर पांडू एकदम त्याच्या अंगावर उडी मारल्यानंतर ते नख लागलं त्याला आणि रक्त आलं होतं. म्हणून इंजेक्शन देऊन आलं. तर कसं झोपी गेला बघा, लगेच खेळत खेळतच झोपी जातो, डोळे झाकतो लगेच. अरे पांडू गुंगी येते तिला, गुंगी खाऊन. आणि तुम्हाला सर्वांचे कमेंट बघितलं मी की पिल्लू दिल्यानंतरनं. आणि खरं सांगू का, सगळ्यांचे कमेंट वाचून मला खूप वाईट वाटलं. आणि मी पिल्लू दिले म्हणून त्याचं पण मला खूप वाईट वाटलं. आणि पिल्लूला खरंच खूप चांगलं सांभाळतात, खूप त्याची काळजी घेतात. लहान आहे म्हणून त्याला बाहेर सोडत नाही आहेत. आणि नसतं कणी माझ्या घरापुढे जसं वातावरण आहे तसंच तिथं पण वातावरण आहे. त्यांच्या पण आजूबाजूला घरं नाही आहेत आणि माझ्या पण आजूबाजूला घरं नाही आहेत, लांब लांब घरं आहेत. आणि थोडंसं मोठं झालं ना, 2 घरं सोडून मला माझ्या घरी यायला त्याला वेळ लागत नाही आहे. थोडंसं मोठं झाल्यावर त्याला सोडायला लागले ना बाहेर, तो लगेच माझ्याकडे येईलच तो. आणि मी सारखं येतात आता त्याला भेटत असते. काळजी करायसारखं काहीच नाही. जर मी लांब पिल्लू दिलं असते ना, खूप लांब, तर मला काळजी वाटलं असती की ते पिल्लू दिलेत आपण, ते सांभाळतात का की सोडलेत, ह्याची काळजी मला वाटलं असते. आहे जवळ आणि शेजारी आहे आपल्या. त्यांना नाही म्हणता नाही आलं, मला देवच लागलं त्यांना. नाही म्हटलं असतं खूप राग आला असतं. तुम्हाला माहिती आहे शेजारपाजार कसं असतं आपलं. एवढं म्हटलं तर वाईट आहे की त्याला भावंडापासून आईपासून लांब आहे, ते एकटं पडलं असं वाटतं. पण कणी आता पक्ष्यांचं ते कसं असतं सांगा तुम्ही. पक्षी जोपर्यंत लहान आहे, त्यांना पंख नाही, तोपर्यंत त्यांची आई त्यांना चारा आणून देत असते. मग त्यांना पंख फुटले की ते आकाशात भरारी घेतात, उडून जातात जिथे खायला चारा पाणी भेटतं त्या ठिकाणी. तसं ह्यांचं पण प्राण्यांचं असतं. आता बघा लालू 10-10, 8-8 दिवस घरी येत नाही आहे लालू. मी कुठं हुडकायला जायचं ह्या डोंगरावर लालूला सांगा. तो आपोआप घरी येतो फिरून इतके दिवसानंतर आठवण आल्यावर. आणि पहिले पण लालू लहान असताना नव्हते राहत नव्हता जवळ. म्हणजे असं पांडूसारखाच राहायचा लालू पण पहिलं. जसं आता पांडू राहते का नाही तसं राहायचा. आणि पांडू पण कणी आता मध्ये पिल्लू झाले ते म्हणून पांडू पण कणी येत नव्हतं 2-2 दिवस, 1-1 दिवस. आता पांडू पण कणी आता घरीच राहायला लागलं आहे. कारण कणी लालू लई मारत असतो पांडूला. त्याच्यामुळे कुठंच जात नाही पांडू. मला सोडून हालतच नाही आहे. म्हणजे कणी माझ्या मागेच असतो सारखं. मी भांडे घासायला बसले कणी जवळ येऊन बसतो. बाहेर दुकानला कुठे चालले की नाही मग मागे मागे लागत असतो माझ्या. आणि मी जर कुठे कामाला जर गेले ना, तरी माझं सगळं अख्खं लक्ष की नाही ह्यांच्याकडेच असतं. माहिती आहे खिडकी उघडी असते, खायला प्यायला की नाही घरी ठेवलेलं असतं. बाहेर ठेवले ना मग कुत्रे येऊन खाऊन जातात म्हणून बाहेर ठेवत नाही आहे. तर खिडकीतनं येणं जाणं करतात. मला ह्यांचं बघून की नाही पिल्ले पण करत असतात बाहेर येणं जाणं. असं मग दिवस पण मला काळजी, सगळं लक्ष ह्यांच्याकडेच असतं काम करते वेळेस, की माझे पिल्ले बाहेर आलेत की घरी गेलेत का नाही, असं की नाही काळजी वाटते. आणि हल्ली काय करायला लागली म्हणून माहिती आहे तुम्हाला, पिल्ले घेऊन खूप लांब लांब कुठं पण फिरायला लागली रात्रीच्या रात्री. आणि मी रात्री तर 12 वाजता मी पिल्ल्याला हुडकून आणलं माहिती आहे का. म्हणून कुठे पण घेऊन फिरत असते पिल्ल्यांना. आता गवतामध्ये की दिसून येईना झालेत. आता हाका मारलं तर बी येईना झालेत म्हणू आणि त्याचे पिल्ले. रात्री त्यांना शिलास आहेत मी कणी रात्री 2दा मला बाहेर सोडावं लागतं त्यांना झोपेतनं उठून. आणि टोपलं भरून माती ठेवलं ना तरी टोपल्यात करत नाहीत ते सू. बाहेर उठावं लागतं आपणाला. मी एवढं काळजी घेते ह्यांच्याशी, एवढं प्रेमानं राहते, एवढं छान सांभाळते. आणि मग तुम्ही एका कमेंटमध्ये होत्या तुमची व्हिडिओ नाही बघत नाही, अनसबस्क्राईब करते, असं तसं.
तर आता त्याला काय बोलणार आपण. मी पहिलेच ना असं कमेंट बघूनच व्हिडिओ टाकत नव्हते. परत म्हटलं चला कमेंटकडं लोकांकडं लक्ष नाही द्यायचं, आपण चांगले व्हिडिओ टाकूया असं म्हणून मी टाकले. काय काय गोष्टी असतात ना जे आपल्या गोष्टी म्हणजे लाईफमधले मी सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे, सांगत नाही आहे. खूप प्रॉब्लेम असतात त्यांना समाजाला. काही काही लोकांना आवडत नाही आहे, त्यांच्या दारात गेलं तर साधं येऊ पण देत नाहीत. ह्याने का तोंडानं मागत नाहीत, खायला प्यायला द्या म्हणत नाहीत, कशात तोंड घालत नाही आहेत, तरी बी लोकांना कधी दारात आलेलं असं आवडत नसतं माहिती आहे. मग तुम्ही पाळलात, मग तुम्ही बांधून ठेवत जावा, मोकळं कशाला सोडलात, असे प्रॉब्लेम असतात. लोकांची भांडणं असतात सारखं. एवढे सगळे मी पाळत असते. आता ते एक जवळचे आहेत म्हणून मी त्यांना दिलं आहे आणि माझं लक्ष आहे. त्यांना मी सांगून पण ठेवलं आहे, जर तुम्हाला त्रास होत असेल तर मला आणून द्यायचं परत म्हटलं, कुठं नेऊन सोडायचं नाही असं पण त्यांना सांगून ठेवलं आहे.